बांगलादेशने कांदा आयातीला परवानगी दिली आहे। उद्या 7 डिसेंबरपासून प्रत्येक दिवशी 30 टनाचे 50 म्हणजेच कांदा आयात परवाने दिले जाणार आहेत, IP दिले जातील। या आयातदारांनी यासाठी अर्ज केलेले होते आणि त्यांनाच हे IP परमिट दिलं जाईल असं कळतं आहे। गेल्या वर्षभरात शेतकरी ज्या गोष्टीची आतुरतेनं वाट पाहत होते ती गोष्ट अखेर घडलेली आहे। आजपासून भारतातून बांगलादेशला कांदा जाण्यास सुरुवात झालेली आहे। सोबतच बांगलादेशातून आलेल्या BSS न्यूजच्या वृत्तानुसार बांगलादेश आता भारताकडून कांदा आयात करणार असल्याची अधिकृत माहिती आपल्याला मिळत आहे। यानुसार आता बांगलादेशातून जी काय माहिती मिळत आहे यानुसार नेमका किती कांदा बांगलादेशमध्ये जाणार आहे, याशिवाय येणाऱ्या 10 ते 15 दिवसांमध्ये कांद्याच्या दरामध्ये नेमकी किती सुधारणा त्या ठिकाणी होणार आहे ही माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत। बघा, आता बांगलादेश जो काय आहे तो भारताचा पारंपरिक ग्राहक असून बांगलादेश जो काय आहे तो कांदा जे काय भारताचं उत्पादन होतं त्याच्या 1/3 कांदा बांगलादेश दरवर्षी आयात करत असतो। परंतु यावर्षी बांगलादेशनं स्वतःच कांदा लागवडीचा प्रयोग केल्यामुळं त्या ठिकाणी जी काय कांद्याची गरज आहे ती बांगलादेशला आतापर्यंत भासली नव्हती। शिवाय भारतामध्ये देखील यंदा रेकॉर्ड ब्रेक कांद्याचं उत्पादन झालं आणि याच सगळ्यामुळं त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव आहे ते त्या ठिकाणी कोसळले। परंतु गेल्या काही दिवसापासून बांगलादेशचा हा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी संपुष्टात आला आणि बांगलादेशमध्ये कांद्याचे जे काय दर आहेत ते अगदी गगनाला भिडले। त्यातच भारतात देखील किंबहुना महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जी काय कांदा उत्पादक जिल्हे होते त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यामध्ये लाल कांदा देखील होता, खरीप आणि आर्ली खरीपचा कांदा देखील त्या ठिकाणी होता। साधारणतः गेल्या सलग 7 ते 8 महिने कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे जो काय उन्हाळा कांदा शेतकऱ्यांनी साठवून ठेवला होता तो कांदा देखील शेतकऱ्यांनी आहे त्या भावामध्ये त्या ठिकाणी विकून टाकला आणि परिणामी मार्केटमध्ये कांद्याची जी काय आवक आहे ती आता सध्या त्या ठिकाणी मंदावलेली आहे। शिवाय जो काय लाल कांदा शेतकऱ्यांनी लागवड केला होता तो जो लाल कांदा आहे तो लाल कांदा त्या ठिकाणी पावसामुळं त्या ठिकाणी खराब झाल्यामुळं आता सध्या जी काय लाल कांद्याचा हंगाम सुरू होतो या हंगामात देखील लाल कांद्याची आवक त्या ठिकाणी कमी दिसून येत आहे। परंतु राज्यामध्ये जर का सध्या बाजारभावाची स्थिती जर बघितली तर लाल कांदा असेल आणि पोळ कांदा असेल या दोनही कांद्याला सरासरी 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी बाजारभाव मिळतोय। परंतु जो काय उन्हाळ कांदा आहे तर उन्हाळ कांद्याला राज्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल, लासलगाव असेल, कळवण कांदा मार्केट असेल, सोलापूर कांदा मार्केट असेल, पुणे असेल, मुंबई असेल, चांदवड असेल अशा मार्केटमध्ये कांद्याला 20 रुपयापर्यंतचा त्या ठिकाणी दर मिळतोय। आणि आता याच पार्श्वभूमीवरती बांगलादेशातून एक मोठी ऑर्डर देखील भारताला मिळालेली आहे आणि यामुळे कांद्याचे दर हे त्या ठिकाणी सुधारण्याच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आता आलेले आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, आता 7 डिसेंबरपासून म्हणजे आजपासून त्या ठिकाणी प्रत्येक दिवशी 30 टनाचे 50 IP म्हणजे कांदा आयात परवाने त्या ठिकाणी दिले जाणार आहे। 1 ऑगस्ट 2025 मध्ये बांगलादेशमधील ज्या आयातदारांनी यासाठी अर्ज केले होते आता त्यांना हे IP परमिट त्या ठिकाणी आता तिथे मिळणार आहे। म्हणजे जवळपास एका दिवसाला 1500 टन म्हणजे 15,000 क्विंटल कांदा एका दिवसाला त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये निर्यात होणार आहे। त्यामुळे साठवणूक ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची केली आहे किंवा ज्या व्यापाऱ्यांनी केलेली आहे आणि जो काही नवीन लाल कांदा सध्या बाजारामध्ये त्या ठिकाणी येऊ घातलेला आहे तर आता त्याच्या भावामध्ये त्या ठिकाणी वाढ निश्चित होणार असं त्या ठिकाणी सांगितलं जाते। किंबहुना ही जी काय वाढ आहे या टंचाईच्या पार्श्वभूमीवरती साधारणतः अधिकची त्या ठिकाणी होऊ शकते आणि NCA आणि नाफेडचा सुद्धा जो काही कांदा आहे तो आता संपलेला आहे आणि त्यामुळं ही जी काय टंचाईची परिस्थिती निर्माण झाली यामुळं कांद्याचे जे काही दर आहे ते जवळपास 40 ते 50 रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी जाऊ शकतात असं एकंदरीतच कांदा बाजार अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का उन्हाळा कांदा किंवा लाल कांदा जर का असेल तर रोजचे बाजारभाव पाहून रोज तुम्ही कांदा विक्रीचा निर्णय घेणं त्या ठिकाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं। शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुमच्या मित्रांपर्यंत ही उपयुक्त माहिती लवकरात लवकर त्या ठिकाणी शेअर करा। तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहता जिल्ह्याचं नाव कमेंट करायला विसरू नका। तुमच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कांद्याला काय बाजारभाव मिळतोय कमेंट करायला विसरू नका। चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा। भेटूत पुढच्या एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत शेतकरी मित्रांनो